हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वात आधी सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तब्येत तरी बरी नव्हती, पण ठरवलं आज चला घरीच आपलं कार्तिक बनवूया, तेही अगदी 30 रुपयांमध्ये. त्यासाठी रट घेतले आणि त्याला राऊंड कट करून घेतले. त्यावरती कवर लावण्यासाठी असा हा आकाशी कलर त्याच्यावरती फेटून घेतला. नंतर लगेचच सुरू झाली त्याच्यावरती चिटकवायसाठी स्क्वेअर बॉक्स कट करायला सुरुवात केली. 5-5 सेंटीमीटरचे असे हे भरपूर सारे स्क्वेअर मी कट करून घेतले आणि अपोजिट कॉर्नर्सला स्टॅपलरही लावून घेतलं आणि त्यानंतर ते मध्य सेंटरला असे भरपूर सारे करून ठेवले, जेणेकरून एकदाच ते लावता येईल. लगेचच त्या बॉक्सवरती मी फेविकॉल लावला आणि त्यावरती संपूर्णपणे चौकोनी नक्षीकाम जे केलेलं होतं ते मध्यभागी लावायला सुरुवात केली. आता खरं मात्र कार्तिक स्वरूप त्याला येतच होतं. आता फायनल लुक तर जरा निखरूनच आलेलं होतं. आता हे पहा, तर त्याच्यावरती मी ठरवलेलं होतं की छोटी छोटी फुलं करून त्याच्यावरती चिटकून घ्यायचं. मेहनतीचं काम होतं, पण ठरवलेलं मनातून खूपच भारी. तुम्हीही तुमच्या या दिवाळीसाठी इको फ्रेंडली घरगुती कागदाने बनवलेलं कार्तिक नक्की वापरा. प्लास्टिकपेक्षा खूपच छान दिसेल. शेवटी मी तयार करून घेतले त्याच्या खालती लावायसाठी स्ट्रीप. भरपूर साऱ्या स्ट्रीप पाहिजे होत्या, त्यामुळे मला जरुरी होती थोड्या मजदुरांची. थोड्या लालचमध्ये मी श्रीतू आणि आरुषला तयार करून घेतले. त्यांनी थोड्याफार मला स्ट्रिप्स पण कट करून घेतल्या. त्यानंतर एक लाल पिवळी असं करत संपूर्ण राऊंड मी त्या स्ट्रिप्सने लावून घेतला. या संपूर्ण कामामध्ये त्यांची बडबड काही थांबणारी नव्हती. पुढच्या वर्षीचं कार्तिक कसं करायचं त्याचंही डिस्कशन आम्ही यावर्षीच करून घेतलं बरं का. आता वरती हे मस्तपैकी त्याला एक दोरी लावून घेतली, जेणेकरून ते मला अडकवायला सोपं जाईल. शेवटी तयार झालं आमचं कार्तिक. सर्वांना हॅपी दीपावली. बाय बाय.